श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, उद्या आहे अनंत चतुर्दशी आणि योगायोग अनंत चतुर्दशी ही गुरुवारी आलेली आहे. तसेच अनंत चतुर्दशीला आपण अनंताची पूजा करत असतो. अनंत चतुर्दशीचे व्रत आहे ते केले जाते. अनंत म्हणजेच कोण, तर अनंत म्हणजे श्री विष्णूची पूजा करत असतो. आणि आपल्याला माहित आहे की श्रीकृष्ण हे जे आहेत ते सुद्धा श्री विष्णूचे एक अवतार आहेत. श्रीकृष्णांना गाय ही अतिशय प्रिय आहे. तर असा सर्व योग सुद्धा उद्या जुळून आलेला आहे. उद्या गुरुवार आहे, त्यात अनंत चतुर्दशी आहे. श्री हरिविष्णूंना आपण जी पूजा करतो तर ती सुद्धा या दिवशी केल्याने त्याला महत्व आहे. तसेच आपल्याला गुरुवार असल्यामुळे गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू कोणती, आणि ती आपल्याला आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि त्यानंतर गाईला खाऊ घालायची आहे. आणि जर तुमच्याकडे गाई नसेल तर तुम्ही या वस्तूचं काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, गणपती बाप्पा हे उद्या जाणार आहेत. ज्यांचे गणपती बाप्पांचे विसर्जन हे 1.5 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे केले गेले नसेल तर ते सर्व गणपती बाप्पा हे अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जातात. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. तसेच गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत, विघ्नहर्ता आहेत. आपल्या आयुष्यात येणारी सर्व दुःख संकट हे बाप्पा दूर करत असतात. बाप्पांच्या अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने सेवा जरी केली तरी सुद्धा बाप्पा त्यांच्या भक्तांच्या ज्या काही मनोकामना इच्छा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण करतात. तसेच कोणतीही पूजा ही गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही. आपण कोणतीही साधी जरी पूजा केली तरी सुद्धा त्यामध्ये सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आणि त्यानंतर आपण दुसरी जी काही पूजा आहेत ते करत असतो. त्यामुळे श्री गणेशाला प्रत्येक धार्मिक विधीमध्ये तसेच प्रत्येक पूजेमध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. तर बघा, बाप्पा आपल्याकडे उद्या शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्या आपण बाप्पांची मूर्ती ही विसर्जित करणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. उद्या गुरुवार आहे, तसेच उद्या पौर्णिमा सुद्धा चालू होत आहे. हा सुद्धा एक चांगला योग जोडून आलेला आहे. त्यामुळे तुम्ही उद्या नक्की हा उपाय करा. मला माहित आहे की वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये कामधेनू गायीची मूर्ती असते तर त्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. ते घर नेहमी सुख समृद्धीने भरलेले राहते. त्यामुळेच आपल्याला ही एक वस्तू गायीला खाऊ घालायची आहे. ज्यांच्या घरामध्ये कामधेनूची मूर्ती असेल तरी सुद्धा हा उपाय करू शकतात, नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. तुमच्याकडे गणपती बाप्पा जर विसर्जन झालेले असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. ही जी वस्तू आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर गाईला खाऊ घालायची आहे. आणि जर तुमच्याकडे देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल, गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येक देवघरामध्ये असतेच, परंतु जर कोणाकडे ती नसेल तर तुम्ही डायरेक्ट ही वस्तू गाईला खाऊ घातली तरी सुद्धा चालेल. आपल्याला माहित आहे की गाय जी आहे तर तिला आपण 33 कोटी देवांचे प्रतीक मानत असतो. म्हणजेच आपण जर एखादी वस्तू गाईला खाऊ घातली तर हा नैवेद्य आहे तर तो 33 कोटी देवांपर्यंत पोहोचतो, म्हणजे सर्व देवी देवतांपर्यंत पोहोचतो आणि आपल्याला 33 कोटी देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर ही वस्तू कोणती आहे तर बघा, तुम्हाला एक चपाती बनवायची आहे. ही चपाती बनवत असताना त्या चपातीला तुम्हाला थोडेसे तूप लावून ही चपाती बनवायची आहे. यानंतर या चपातीवर तुम्हाला हरभरा डाळ आणि त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. त्यावर तुम्हाला थोडंसं तूप टाकायचे आहे आणि ह्या चपातीला तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवून पाणी फिरवायचे आहे. त्यानंतर गोमाताची तुम्हाला पूजा करायची आहे आणि गाईला ही पोळी खाऊ घालायची आहे. तर बघा, असे म्हणतात की जर गाईने आपल्या हातावरून तिची जीभ फिरवली तर आपलं जे काही दुर्भाग्य आहे ते पुसलं जातं आणि आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी हे दूर होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की तुमचा हात हा गाईने चाटावा. तसेच तुम्हाला ही वस्तू सांगितली आहे, पोळी, त्यावर हरभरा डाळ म्हणजे चना डाळ आणि गुळ, त्यावर थोडं तूप टाकून तुम्हाला हे गाईला खाऊ घालायचे आहे. आता दुसरा जो उपाय आहे तो म्हणजेच तुम्हाला काय करायचे आहे की एक चपाती घ्यायची आहे. चपाती तशीच तुम्हाला तूप लावून बनवायची आहे आणि त्या चपातीवर ते तुम्हाला कुंकवाने, ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि स्वस्तिक वरती तुम्हाला गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ, मग ते बुंदीचा लाडू ठेवू शकतात किंवा मोदक सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. तुम्हाला मोदक वगैरे जमत नसतील तर तुम्ही कोणतीही मिठाई सुद्धा ठेवू शकतात, पण प्रयत्न करा की तुम्ही मोदक बनवा आणि तेच तुम्ही ठेवा. ही
ही चपाती तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि यानंतर ही गाईला खाऊ घालायची आहे. कारण उद्या गुरुवार आहे, अनंत चतुर्दशी आहे, उद्या पौर्णिमा सुद्धा चालू होत आहे. अनंत चतुर्दशीला आपण अनंताची म्हणजे श्री हरी विष्णूंची पूजा करतो आणि श्रीकृष्णांना गाय ही अतिशय प्रिय आहे. तर हा सर्व योग एकत्र जुळून येत आहे. आता बघा, एक चपातीवरती तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे आणि एका चपातीवरती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्यावरती फक्त डाळ टाकायची आहे. जर तुम्ही डाळ टाकून आणि गुळाचा खडा टाकून जर चपाती गाईला खाऊ घालत असाल तर त्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचे नाही आहे. आणि जर तुम्ही दुसरा उपाय करत असाल, स्वस्तिक काढून त्यावरती गणपती बाप्पांच्या आवडीचा मोदक किंवा दुसरा काही पदार्थ ठेवत असाल तर त्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक काढताना हे योग्य पद्धतीने काढायचे आहे. त्याच्या दोघी बाजूला आपल्याला उभ्या दोन दोन रेषा काढायच्या आहे. ह्या रेषा नेहमी खालून वरती अशा काढायच्या आहेत. म्हणजेच या रेषा आपली प्रगती दाखवत असतात. त्यामुळे वरून खाली न काढता खालून वरती काढायचे आहेत. स्वस्तिक काढताना सुद्धा कधीही अधिक चिन्ह काढून पुन्हा स्वस्तिक काढू नये. मधला बिंदू जो असतो स्वस्तिकाचा तो कधीही छेदायचा नसतो, तो कधीही भेदायचा नसतो. अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक मध्ये जे आपण 4 बिंदू ठेवतो ते सुद्धा तुम्हाला काढायचे आहे आणि 2-2 उभ्या रेषा काढायची आहे. फक्त स्वस्तिक काढायचे नाही आणि त्यावर आपल्याला हा पदार्थ ठेवून गाईला खाऊ घालायचे आहे. यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, भरभराट होईल आणि तुमचे जे काही दुःख, अडचणी असतील तर ते सुद्धा दूर होतील. तसेच तुम्हाला हा जो नैवेद्य आहे त्याला थोडं गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि बाप्पांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील दुःख, संकट, दारिद्र्य जे आहे ते सोबत घेऊन जावं आणि फक्त सुख, समृद्धी, भरभराट हे मागे ठेवून जावं. तर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जरी तुमच्याकडे बाप्पांची मूर्ती नसेल, मूर्ती विसर्जन झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही देवघरातल्या बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे आणि हे चपाती तुम्हाला तिथे ठेवून मग गाईला खाऊ घालायची आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे गाई नसेल, तुम्ही हे गाईला नैवेद्य देऊ शकत नसेल तर तुम्ही हा नैवेद्य वाहत्या पाण्यामध्ये मासांना सुद्धा खाऊ घालू शकतात किंवा पक्ष्यांना सुद्धा देऊ शकतात. घराच्या छतावरती तुम्ही हे ठेवू शकता. यामुळे कोणाचं तरी पोट भरणारच आहे. आता हा उपाय कधी करायचा, सकाळी करायचा की संध्याकाळी, तर तुम्ही कधीही दिवसभरात हा उपाय करू शकतात. कधीही दिवसभरामध्ये तुम्ही एक चपाती गाईला खाऊ घालू शकतात. नक्कीच तुम्हाला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतील. त्यासोबत तुम्हाला गणपती बाप्पांचे अनंत चतुर्दशी आहे म्हणून गणपती बाप्पांची सुद्धा तुमच्यावरती कृपा राहील आणि विष्णूंची सुद्धा तुमच्यावरती कृपा राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.